बदलापूरच्या घटनेनंतर इतर लैंगिक शोषणाच्या बातम्या रोजच्या रोज कशा काय येत आहेत, यामागे राजकारण करून सरकारची बदनामी करायची आहे का, अशी शंका राज ठाकरेंनी व्यक्त केलेली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. आज फक्त एवढंच म्हणणे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? बदलापूर घटनेनंतरच इतर अनेक ठिकाणच्या घटना कशा समोर येत आहेत? निवडणूक काळात हा महायुती सरकारच्या बदनामीचा डाव आहे का, असा अजब प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. या विधानावरून राज ठाकरेंच्या भूमिकेवर पुन्हा एकदा विरोधकांनी टीका केली आहे. प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही? आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? आपल्याला विषय काय संपवायचा आहे, ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये. हा विषय आपला महत्त्वाचा आहे ना. निवडणुका आल्या, आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात. मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतंच की. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा मी तुम्हाला दिला, त्याचं काय करणार? शक्ती कायदा आम्हीच आणला होता, कदाचित त्यांना माहिती नसेल. मला आश्चर्य वाटतंय, मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत, आणि आम्ही सत्तेमध्ये असताना ज्या घटना झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं होतं, आणि तो त्यांचा नैतिक अधिकार आहे. मला त्याच्यात काही गैर वाटत नाही की भारतीय जनता पक्षाने तेव्हा जी आंदोलनं केली. याचं कारण असं की ही एक लोकशाही आहे, ही दडपशाही नाही. ही 25 वर्ष तेच ऐकते मी, 25 वर्ष तेच ऐकते. आणि ही एक लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना. शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते, त्यामुळे इतना तो हक बनता यार. अकोल्यात एका झेडपी शिक्षकानं 6 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या या प्रकरणाला बदलापूरच्या घटनेनंतर वाचा फुटली. कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केली गेली. 22 तारखेला मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या आठवड्यात सिन्नर, नागपूर, मुंबई, चांदिवली या ठिकाणच्या घटना समोर आल्या. बदलापुरात उद्रेकानंतर पोलिसांवरही इतर घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव तयार झाला. मात्र या साऱ्या बातम्या समोर येणं, यामागे राज ठाकरेंना राजकारणाचा वास येतोय. महाविकास आघाडीच्या काळातही अशाच घटना घडत होत्या, पण निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारच्या बदनामीचा डाव आहे का, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. मला समजलं नाही. आता ती बदलापूरची जी घटना आहे, आमच्या पक्षातल्या महिला सेनेने ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली. पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे. ते दरवेळेस बोलतात, ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, तो कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्यांना फक्त बडबडायचं असतं, त्यांना बडबडू द्या. उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा प्यायला बसतील. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील, चहा बी पितील, बिस्किट खातील आणि येतील. त्यांच्याबद्दल काय विचारत जाऊ नका मला जास्त. वास्तविक अशा घटनांनंतर प्रत्येक ठिकाणचे पोलीस, राजकीय कार्यकर्ते आणि इतर लोक हे अलर्टवर असतात. वातावरण गरम आहे तोपर्यंत काही काळ तरी गुन्ह्यांची नोंद आवर्जून केली जाते. एखाद्या भीषण घटनेनंतर आरोपीशी किंवा गुन्ह्याशी निगडीत अनेक पैलू समोर येतात. उदाहरणार्थ, पुण्यातल्या पोर्शे कार अपघातानंतर स्वतः पोलिसांनीच आरोपी बिल्डरचा बाप, त्याचा आजोबा आणि त्यांचे दाऊदशी असलेल्या संबंधांपासून अनेक केसेस पुन्हा ओपन केल्या. विशेष म्हणजे बदलापूरची घटना समोर आणण्यास खुद्द मनसे पदाधिकाऱ्यांचाही वाटा राहिला. पण त्यानंतरच्या घटनांवर राज ठाकरेच शंका उपस्थित करतायत. गेल्या काही काळापासून राज ठाकरेंना राजकीय भूमिका किंवा आरक्षणवादावर प्रश्न विचारला तर ते पत्रकारांवरती चिडतात. बोला, मी बोलतो ना, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, कळलं का? मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. हा, तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती. हा, मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचारा म्हणून. मला हे जे आहे ना, हे कळलं का? ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा. ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते, आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात.
त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत. अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत. आपण सरकारच्या धोरणावर किंवा निर्णयावर बोलतो, मात्र सरकारमधल्या प्रमुख नेत्यांवर का बोलत नाही हा प्रश्न स्वतः राज ठाकरे त्यांच्याच उत्तरानं अधोरेखितही करतायत. साहेब, आतापर्यंत जे तुम्ही विदर्भ दौरा केला, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता? मगापासून हा प्रश्न विचारायचा होता. दुसरा एक त्याला जोडून एक होता, नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? त्याला जाऊन एकनाथ शिंदेच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. यावर अंकुश लावणे आणि काय सुचवलं? काही सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा. शक्तीचा जो होता तो अजूनपर्यंत म्हणजे पुढे आला नाहीये. काय उपाययोजना असतील? काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्राने केल्या पाहिजेत ना तातडीने. केंद्रातच ते अडकून पडलंय, पण ते केंद्र काल तुम्ही बोलले काय होते करणार? काल तुम्ही बोलले होते भाषणामध्ये सध्याच्या सरकारमध्ये ते होत आहे. सध्या कशाला पाहिजे? गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते. तुम्ही म्हणजे महायुतीची जी सभा झाली होती मोदींची आणि तुमचं गाठून झालं होतं, तर तुम्ही एक 5 मागण्या केल्या होत्या तुमच्याकडे प्रमुख म्हणजे त्या अभिजात दर्जापासून तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय म्हणजे अजून मी भेटणार आहे त्यांना आता. मी आता भेटणार जाऊन. छत्रपती संभाजीनगर नंतर नागपूरच्या पत्रकार परिषदेतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात? तुम्ही वारंवार यावं अशी इच्छा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही वारंवार यावं, भेटत राहावं अशी इच्छा आहे. मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू. त्याला काय अर्थ नाही ना. मी येत जाईन, भेटत जाईन, आपण खायला जाऊ, बाहेर जेवायला जाऊ. कालच मी वडापाव खाल्ला ना, कालच खाल्लाय. हा, गेल्या काही काळात राज ठाकरेंनी महायुती सरकारमध्ये प्रामुख्यानं शिंदे फडणवीस वगळता अजित पवारांचं नाव घेऊन टीका केली आहे. पुण्यातल्या पुरावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांवरूनच धरणाचं विधान केलं आणि लाडकी बहीणवरूनही राज ठाकरेंच्या निशाण्यावर अजित पवारच होते. पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल. पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तरच पुढचा. तसं होणार नाही. ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना. भाऊ, राज ठाकरे सगळ्या जागा विधानसभेच्या लढणार आहे असं मुख्यमंत्री यांनी केलं असेल तर त्यांचा पक्ष आहे, त्याचा अधिकार आहे. आम्ही त्याबद्दल काय बोलायचं? मग त्यांनी असंही म्हटलं की लाडक्या बहिणींना पैसे द्यायला आणायचे कुठून? ते सरकार आणेल ना, त्यांना नाही आणायचं. सरकार आणेल. बरोबर, सरकार आणतंय, देतंय पैसे, तर खात्यात पडले सगळ्यांच्या पैसे. बदलापूरची घटना मनसैनिकांनी वाचा फोडल्यानंतर समोर आली, याचा अभिमान असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी महायुती सरकारवर राज ठाकरेंनी टीकाही केली. मात्र बदलापूर नंतर ज्या इतर घटना समोर आल्या त्यामागे विरोधक महायुती सरकारची बदनामी तर करत नाहीत ना, अशी शंकाही राज ठाकरेच उपस्थित करतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.